आज मी तुम्हाला केकची रेसिपी वगैरे काही सांगणार नाही आहे. आज मी मस्त अशी तुम्हाला एक ट्रिक सांगणार आहे. टर्न टेबलवरती ज्यावेळेस आपण केक बेस ठेवतो आणि केकला क्रम्बल कोट करतो किंवा फिनिशिंग करतो, त्यावेळेस बऱ्याच वेळा केक बेस हलत असतो आणि मग मनात एक भीती असते, केक बेस खाली पडून केक खराब झाला तर? मग त्यावेळेस एक टिश्यू पेपर घ्यायचा, त्याच्यावर थोडंसं पाणी टाकायचं आणि त्याच्यावर आपला हा बेस ठेवायचा. तुम्ही कितीही टर्न टेबल फिरवला तरी आपला हा केक बेस अजिबात हलतसुद्धा नाही आहे. तर हा केक खूपच अर्जंट होता, तर घाई गडबडीने मी इथे बनवायला घेतलेला आहे आणि साईडने मस्त अशा वेविंग्स काढून घेतल्या आणि सनफ्लॉवरने डिझाईन काढण्यासाठी वरती मी नोझलने मार्किंग काढून घेतलेली आहे आणि मार्किंग काढून इथे मी सनफ्लॉवर नोझलने वरती फ्लॉवरसुद्धा काढायला घेतलेले आहे. तर हा केक त्यांना लवकर हवा होता म्हणून पटापट इथे मी बनवायला घेतलेला आहे. तर चला, इथे केक आपला तयार झालेला आहे. वरती एक बटरफ्लाय लावून घेतलेला आहे, बर्थडे बॉयचं नाव टाकलेलं आहे आणि ही झाली आपली केकची फायनल डिझाईन. कसा वाटला केक?